बटरस्कॉच फ्लेवर कुणाला आवडत नाही आणि त्याची परफेक्ट अशी लस्सी जर घरी बनवता आली तर मग किती छान. चला मी आज तुम्हाला दाखवते अस्सल चवीची मार्केटसारखी बटरस्कॉच फ्लेवरची लस्सी कशी बनवायची. बनवायला अगदी सोपी आहे आणि एकदा जर बनवाल ना तर सारखं सारखं नक्कीच बनवून प्याल याची गॅरंटी मात्र मी ना तुम्हाला देते. तर इथे मी फ्रेश असं घरी लावलेलं दही घेतलंय. दही थंड घ्यायचं म्हणजे लस्सी पण टेस्टला छान लागते जर लगेच तुम्ही सर्व करणार असाल तर. त्याच्यानंतर दही छान फेटून घ्यायचं आणि दही फेटून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये पिठी साखर घालायची. तुम्ही ही चवीनुसार घालू शकता. दह्याचं प्रमाण किती आंबट आहे त्याच्यानुसार. त्याच्यानंतर आपण इथे बटरस्कॉच फ्लेवर बनवतोय म्हणून मी थोडासा असा कलर घातलेला आहे, फूड कलर. आणि त्याच्यानंतर ही मी जी घरी बनवलेली आईस्क्रीम होती ना तीच त्याच्यामध्ये घातलेली आहे बटरस्कॉच फ्लेवरची. तुम्ही 10 किंवा 20 रुपयाला जी डब्बीमध्ये आईस्क्रीम भेटते ना ती पण याच्यामध्ये घालू शकता. आईस्क्रीमने काय होतं, लस्सीची थिकनेस वाढते आणि लस्सी एकदम प्युअर अशी मस्त अशी मिल्की मिल्की लागते. त्याच्यानंतर इथे ड्रायफ्रूट घालून घेतले. हे ड्रायफ्रूट कटर जर तुम्हाला हवं असेल तर लिंक टाईप करा, त्याची पण मी लिंक देईल. एक नंबर प्रोडक्ट आहे. त्याच्यानंतर ना हे छान असं सगळं मिक्स करून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये आईस क्यूब टाकायचे आणि 1 ते 2 थेंब बटरस्कॉचचा इसेन्स घालायचा. त्याच्यानंतर ही लस्सी मस्त अशी ग्लासमध्ये सर्व करून घ्यायची. वरून मस्त ट्रुटी फ्रुटी घालून घ्यायची आणि वरून परत आईस्क्रीम घालायची मस्त अशी ना. त्याच्यावरून ड्रायफ्रूटनी आणि चेरीनी मस्त असं गार्निश करून घ्यायचं. आपली इथे बटरस्कॉच फ्लेवरची लस्सी रेडी आहे. तुम्हाला जर अशा छान छान आणि सोप्या पद्धतीने जर लस्सी, आईस्क्रीम, उन्हाळ्यामध्ये थंडगार पदार्थ बघायचे असेल ना तर मला फॉलो करायला अजिबात विसरू नका. आणि नेक्स्ट कोणती रेसिपी तुम्हाला पाहायला आवडेल हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. थँक्स फॉर वॉचिंग अँड बाय.